पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण मंडळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी मनपावर गंभीर आरोप करत आंदोलनाचा इशारा दिलाय। पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव संशयास्पद असल्याचं त्यांनी सांगितलंय। गोरगरीब मुलांसाठी शाळा उभारण्याऐवजी ती शाळा खासगी संस्थेला देणे म्हणजेच मनपाचे खासगीकरण करण्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच शालेय गणवेश खरेदीमध्ये निविदा प्रक्रिया न करता ठराव मंजूर झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। या सर्व प्रक्रियांची चौकशी करून निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच पवना नदी प्रदूषण, ताथवडी येथील बांधकाम अनियमितता आणि शाळा हस्तांतरणाचा प्रश्नही त्यांनी मांडलाय। जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन पवार यांनी दिलाय। नंबर 64/2/1 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं अभिप्राय देताना नाला दाखवलेला आहे, परंतु ज्यावेळेस बांधकामची परमिशन देण्यात आली तर तो सी स्वरूपात तो नाला वळवण्यात आला होता। त्याबद्दलची माहिती आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारली असता तिथनं आम्हाला कागदावरती अशी माहिती देण्यात आलेली आहे की प्रायव्हेट कन्सल्टंटची त्यांनी ओपिनियन घेऊन तो नाला त्या प्रकारे त्यांनी वळवण्यात आले। खरं तर हा नाला कोणाच्या फायद्यासाठी वळवण्यात आला आहे आणि आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, अद्यापही त्या ठिकाणी त्या नाल्याचं काम पूर्ण जर ज्या स्वरूपात त्याला वळवायचं आहे त्या स्वरूपात जर कामही देखील पूर्ण नसून झालं तर मग त्या नाल्याचं पाणी जाणार कुठं? आणि असं जर प्रायव्हेट कन्सल्टंटच्या विश्वासावरती जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकामाची परमिशन देत असेल तर मग या ठिकाणी तुम्ही बांधकाम विभाग हा पूर्णपणे बंद करण्यात आला पाहिजे। कारण प्रायव्हेट कन्सल्टंटचं ऐकून जर सगळ्या गोष्टी होणार असेल तर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियम बनवले कशाला सर? त्याच्या नियमानुसार जर त्याचे इरिगेशन डिपार्टमेंटची परमिशन नसेल किंवा काही नसेल मग हे कोणाच्या घाटासाठी हे पूर्ण रचलं जातं। चौथी गोष्ट जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दरवर्षी गणवेश व शालेय वस्तूचं वाटप करण्यात येतं। आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ठराव क्रमांक 366 22 एप्रिल रोजी हा मंजूर करण्यात आला होता आणि तो ठराव फत्तेजन जैन म्हणजे जगदंबा नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेला देण्यात आला होता। खरं तर आपण पाहिलं तर 3 लाखाच्या पुढं जी अनामत रक्कम असते, जी रक्कम असते त्यासाठी ई निविदा काढणं हे गरजेचं असतं। हे मी नाही, हे शासन निर्णय आणि त्याचं GR देखील मी तुम्हाला दाखवतो। मग या गणवेश वाटपात जर भले मोठ्या रकमेची जर हे असेल तर मग त्याची ई निविदा का नाही काढण्यात आली? आणि त्या जो ठराव ठेवण्यात आला होता त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी त्या रकमेचं स्वरूप का नाही लिहिण्यात आलं होतं? मग हा ठराव कोणासाठी पास करण्यात आला त्यावेळेस? खरं तर हा ठराव रद्द करून पुन्हा नव्याने त्याची ई निविदा काढून रीतसर प्रमाणे ते कार्यरत करायला पाहिजे। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।